ओके. येस. सेल्फी नाही काढला मात्र ते राहिलंय. ओके. आज काढा हा, आठवणीने. आज हो हो. सगळ्यांनी सेल्फी काढायचा आहे. काल ज्यांनी काढला असेल, वेल अँड गुड. ओके. सर काय फील झालंय थोडस एक्सप्लेन करा जरा, बाकीच्यांनाही मदत होईल. संजय सर. ओके. येथील नेटवर्क प्रॉब्लेम असेल, इश्यू. ओके. अजून कोणी कोणी केलाय? संजय सर आवाज. ओके. अनम्यूट करा. हो हो, आता येत आहे. येस येस हा, येस. नाहीतर एकतर ते लिहून काढण्याने बराच मोकळं झाल्यासारखं होतं आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे त्याला अ, जाळल्यानंतर मी ते फ्लश केलं. ओके. म्हणजे पूर्ण काढून टाकलं सिस्टीम मधून. चला, छान 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 छान. आता आता आज म्हणजे काल वेळ नाही मिळाला का त्या पिवळा कागद आणि लाल शाई आणायचा. येस ते येस. आज होईल. चला धन्यवाद. सर पिवळा कागद उपलब्ध होत नाही सहजरित्या. नाही नाही, मी जाऊ शकलो नाही, बराच उशिरापर्यंत बाहेर होतो त्यामुळे. चला. ओके. थँक्यू. आज करेन ते नक्कीच. ओके चालेल. थँक्यू थँक्यू. थँक्यू. विवो V2427 नावाने. अनम्यूट करा, अनम्यूट करा. विवो V2427. अनम्यूट नाही होते. ओके. आणखीन कोणी कोणी केलाय? ओके. स्वतःसाठी मेडल कुणी कुणी दिलेत? कोणीच नाही. लाईफ चेंज करायची, लक्षात घ्या. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. एनर्जी सायन्स शिकत आहोत आपण. ओके. काल स्वतःसाठी मेडल कुणी कुणी दिलेत? चित्रा मॅडम. अनम्यूट करा मॅडम. अनम्यूट करा, अनम्यूट करा. झालं. हा झालं झालं. बोला बोला. काय मेडल दिलंय स्वतःसाठी? मुलासाठी. सांगा. मुलासाठी लिहिलंय. मुलासाठी लिहिलं होतं. ओके. कसं वाटलं मग? थोडस टेन्शन कमी झालं. छान, ग्रेट. ओके. चला. पण मग आज परत ते नाही लिहिता येणार ना? लिहिता येईल, लिहिता येईल. रोज 21 दिवस 90 दिवस रोज लिहायचंय. आयुष्यभर लिहिलं तरी चालेल. म्हणजे एकच लिहिलं तर चालतं का? हा, एकच लिहिलं तरी चालतं, 10 लिहिले तरी चालतात. जेवढं लिहिता येईल तेवढं लिहिलं. ते पेपर काय करायचं? हा, जो लिहून पहिला जो आहे प्लेन कागद जो आपण लिहिला होता, तो फाडायचा आणि जाळायचा. नाही, येलो पेपरवर लिहिलं ना? येस, येलो पेपरवर 21 वेळेस लिहिली. हो. ओके. हा, बेडरूम मध्ये, हॉलमध्ये, घरामध्ये कुठेही ठेवा. कॉट खाली, गादी खाली ठेवा. पिलोच्या कव्हर मध्ये टाकून ठेवा. डायरीमध्ये ठेवा. कुठेही ठेवा. जी तुमच्या चालेल. आसपास आसपास राहील अशी कुठेतरी, ज्याच्यावरती नजर पडेल. ओके. ठीक आहे. थँक्यू सर. येस, थँक्यू. थँक्यू. ओके. चला, ज्यांचे व्हिडिओ ऑन नाही त्यांनी व्हिडिओ ऑन करा. पुढच्या सेशनकडे जाऊया. आज आपण सबकॉन्शियस माइंड आणि रेकीची ताकद हा विषय आपण आज शिकणार आहोत. 2 दिवसाची जर्नी आपली संपत आहे. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसत आहे? हँड राईज प्लीज. ओके ओके. थँक्यू. थँक्यू अंजली मॅम.
रेकी आणि अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडची ताकद माणसाला, प्रत्येक व्यक्तीला 2 मन आहेत, अंतर्मन आणि बाह्यमन. अंतर्मनाची क्षमता जवळपास 90% आहे आणि बाह्यमनाची, जे तुम्ही ऐकताय, मी बोलतोय, हे बाह्यमनाने, ज्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, ज्याच्यावरती तर्क लावले जातात, हे बाह्यमन. याची क्षमता 10% आहे. आणि आजपर्यंत आपण अंतर्मनाच्या शक्तीचा वापर केलेला नाही. 10% मधलेही कुठेतरी आपण अर्धा ते पाऊण टक्काच वापर करत आहोत. तर या सबकॉन्शियस माइंडला, जसं काल बोललो, की आपण त्याचे काही लँग्वेजेस आहेत, त्याला कुठल्या भाषेमध्ये सांगितल्यानंतर समजतं, त्याची समजण्याची, त्याला ॲक्टिव्हेशन करण्याचे कुठल्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपण आज जाणून घेणार आहोत. ओके. तर सबकॉन्शियस माइंडच्या 3 लँग्वेजेस आहेत. ओके. सबकॉन्शियस माइंडला 3 लँग्वेज समजतात. मी बोलतो, तुम्ही बोलता, ही लँग्वेज नव्हे. आपण जे शब्द वापरतो, ज्या शब्दाने कोणी मराठी बोलत असेल, कोणी हिंदी बोलत असेल, इंग्रजी भाषिक असेल, गुजराती असेल, फ्रेंच असेल, जर्मन असेल, ही लँग्वेज ज्या त्या लेव्हलला, आंतरिक लेव्हलला समजते. पण माइंडला आपण जी भाषा, जे शब्द वापरतो ते समजत नाही. तर सबकॉन्शियस माइंड, अफर्मेशन्स, अफर्मेशन्स आपण ज्या बोली भाषेत बोलतो ते अफर्मेशन्स. अफर्मेशन म्हणजे सत्य सूचना. जे काही बोलू ती सत्य सूचना असेल. या अफर्मेशन्सने सबकॉन्शियस माइंडला समजतं. व्हिज्युअलायझेशन्स, जसं की काल आपण बघितलं येलो पेजवरती 21 वेळा लिहायची. काल मंगलगिरी सरांचा काहीतरी प्रश्न होता, सर, की 21 वेळा लिहिण्यापाठीमागे जो व्हिज्युअलायझेशन ऑटोमॅटिक येतं, की आपण काय लिहितोय ते डोक्यामध्ये चित्र ऑटोमॅटिक चालतं. जे चित्र चालतं त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. आणि तिसरा पार्ट जो आहे मेडिटेशन. तर एक मुद्दा आपण व्यवस्थित समजून घेऊ. सबकॉन्शियस माइंड समजल्यानंतर उद्या आपण प्रॉपर रेकी या विषयाकडे जाऊ. माइंड समजल्यानंतर रेकी लवकर समजते. माइंड वॉश झाल्यानंतर रेकी एनर्जी लवकर इन होते आणि कुठल्याही अफर्मेशन्सला किंवा व्हिज्युअलायझेशनला किंवा मेडिटेशनला लवकर आणि सहजरित्या जाता येतं. तर हे अफर्मेशन्स काय आहे? अफर्मेशन्स म्हणजे काय? तुम्ही आम्ही जे बोलतो, ज्या सत्य सूचना ज्या आहेत, या सत्य सूचनांना जर वास्तवामध्ये रिपिटेशन सतत जे बोलल्या जाईल, तर ते होतात अफर्मेशन्स. अफर्मेशन्स अन्न, पाणी, जसं की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. या पृथ्वीवरती 70% पाणी आहे. डॉक्टर मसारू इमोटो यांनी सुंदर प्रयोग केलेला आहे पाण्यावरती अफर्मेशन देऊन. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये डॉक्टर मसारू इमोटोंनी पाण्याचे इमेजेस त्यांनी घेतले, त्यांना अफर्मेशन दिले. जसं की आपल्या शरीरामध्ये आपण बघतोय, भौतिकरित्या असेल, पृथ्वीवरती 70% पाण्याने आपलं शरीर भरलेलं आहे. तर या 70% पाण्यामध्ये आपण जे रोज बोलतो,
जे काही अफर्मेशन देतो, अफर्मेशन्स म्हणजे काय, आपल्या बोलीभाषेतून रिपिटेशन. तर हे अफर्मेशन्स म्हणजे ह्या सत्य सूचना बनतात आणि त्या जशाच्या तशा काम करायला सुरुवात करतात. खरं सांगा, जसं आता चित्रा मॅडमांनी सांगितलं, की मुलासाठी काही लिहिलं. तर पहिल्यांदा कुठेतरी एक पॉझिटिव्ह सेंटन्स त्यांनी पहिल्यांदा कुठेतरी यूज केला. मुलासाठी असेल, अजून कुणासाठी असेल. संजय सरांनी जे शेअरिंग केलं त्याच्यामध्ये त्यांनी कुठेतरी एक पॉझिटिव्ह सेंटन्स आज यूज केला, वापरला स्वतःसाठी. या अगोदर आपण अफर्मेशन्स कसे देत होतो? जे रिपिटेशन जे होत होते, ते कसे होते? पॉझिटिव्ह होते की निगेटिव्ह होते? तर आत्तापर्यंत आपण फक्त आणि फक्त निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं. त्यामुळे जसं आपण बोललो, की समस्या आपल्या जीवनात का आहे? तर समस्या आपल्या जीवनात येण्यापाठीमागे ह्या निगेटिव्ह थॉट्स आणि रिपिटेशन्स, ज्याला अफर्मेशन म्हणतात, हे नकळतपणे कुणी जाणून-बुजून देत नाहीत. लक्षात घ्या. कुणालाच वाटत नाही, की माझं आयुष्य खराब व्हावं. कुणालाच वाटत नाही. पण हे नकळतपणे दिलं जातं आणि नकळतपणे ज्या घटना ऑटोमॅटिक जातात. जसं की गिरी सरांनी काल जसं विचारलं आणि आत्ताही बोललो, की 21 वेळेस लिहिल्यानंतर ऑटोमॅटिक ते व्हिज्युअलाइज व्हायला सुरुवात होते आणि व्हिज्युअलाइज झाल्यानंतर ते चित्र बनतं आणि ते सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचायला सुरुवात होते. आणि सबकॉन्शियस माइंडपर्यंत गेल्यानंतर माइंड त्याच्यावरती काम करायला चालू करतं. ही सबकॉन्शियस माइंडची ताकद आहे. लक्षात घ्या. सबकॉन्शियस माइंडला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. कुठलीच नाही. तुम्ही म्हणताल असं कसं? हो. तर सबकॉन्शियस माइंडला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. सबकॉन्शियस माइंड काहीही निसर्ग नियमानुसार जे काही त्याला शक्य आहे, त्या सगळ्या गोष्टी सगळ्या सबकॉन्शियस माइंड शक्य करतं. म्हणून जो कालचा जो टास्क होता किंवा कालची जी ॲक्शन्स होती, ती घेणं गरजेचं होतं आणि त्या गोष्टीवरती काम करणं अतिशय गरजेचं आहे. तर डॉक्टर मासारो इमोटोनी नेमकं काय त्या पाण्यावरती त्यांनी ते इमेजेस घेतले, त्यांनी ते संशोधन केलं आणि त्यातून काय निष्पन्न केलं? डॉक्टर मासारो इमोटोनी काय गोष्टी शोधल्या, की जेणेकरून ह्या अफर्मेशन्स वरती पूर्ण जगाला विचार करावा लागला. संपूर्ण जग त्या अफर्मेशन्स वरती, व्हिज्युअलायझेशन वरती विचार करायला मजबूर झालं. तर डॉक्टर मासारो इमोटोंनी 3 पाण्याचे जार घेतलेत. ओके. 3 पाण्याचे जार घेतले आणि त्या पाण्याच्या जारला अफर्मेशन दिलं, की तू सुंदर आहे, छान आहे. एका पाण्याला अफर्मेशन दिलं, की तू जसा आहे तसाच आहे. आणि एका पाण्याच्या जारला अफर्मेशन दिलं, की तू खूप घाण आहे, खराब आहे. तर या अफर्मेशन्सने त्या पाण्यावरती परिणाम अतिशय, ज्या पाण्याला खूप प्रेमाने आशीर्वादित केलं, ते पाणी क्रिस्टल फोममध्ये तयार झालं. आणि ज्या पाण्याला जसं आहे, तू जसा आहे तसाच चांगला आहे, असं ज्यावेळेस म्हटलं, त्यावेळेला ते पाणी जसं की आपण आता जसं पितो, त्या स्वरूपामध्ये ते पाणी राहिलं. आणि तिसरं अफर्मेशन, ज्याला तू खूप घाण आहे किंवा तू काहीच कामाचा नाही. जसं आपण कुणाला पाणी प्यायला आणायला सांगतो आणि तो रागा-रागात जे पाणी देतो आपल्याला, त्या पाण्याची जी टेस्ट आहे, तर ती टेस्ट किंवा ते पाणी म्हणजे ज्याला आपण ज्याला आपण दररोज पितो, दररोज पितो.
त्या पाण्याला आपण दररोज पितो आणि त्याचे निगेटिव्ह परिणाम आपण आपल्या लाईफमध्ये घेतलेत. समजलंय कुणाकुणाला की समजतंय? पाण्याचे दुष्परिणाम समजतंय? तर आहारामध्ये पाण्याचं किती महत्व आहे आणि सबकॉन्शियस माइंडला अफर्मेशनची किती गरज आहे. हे अफर्मेशन्स कसे काम करतात? किती वेळेस बोलल्यानंतर, कसं केल्यानंतर, समोर दिसल्यानंतर. सबकॉन्शियस माइंड हा खूप लेझी आळशी आहे. त्याला रिपिटेशन लागतं आणि आपण रिपिटेशन कशामध्ये देतोय? निगेटिव्हमध्ये. अरे माझा लॉस होतोय, अरे मुलगा ऐकत नाही, अरे बायकोला जास्त समजावं लागतंय, अरे नवरा हेच करतो, जे सांगितलं नाही ते. सगळ्या गोष्टी निगेटिव्ह चालल्या, सगळ्या गोष्टी. मुलगा अभ्यास करत नाही, एवढं चांगल्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये टाकलंय, तरी पण मुलगा ऐकत नाही किंवा बऱ्याच गोष्टी सगळ्या नोकरीमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, सगळं निगेटिव्ह गोष्टी चालल्या सगळ्या. आणि याचे परिणाम आज आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत, त्या अवस्थेमध्ये आपण बघतोय. तर अफर्मेशन्सनी नेमकं काय होतं? अफर्मेशन्सनी जेव्हा आपण रिपीट ज्यावेळेस एकच वाक्य किंवा एकाच घटनेवरती जास्त वेळेस बोलतो, त्यावेळेला तिथे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, व्हायब्रेशन्स. आणि व्हायब्रेशन्सची भाषा माइंडला लवकर समजते. एक उदाहरण सांगतो बघा, लवकर समजेल. तुम्ही एखाद्या यात्रेमध्ये किंवा जत्रेमध्ये गेलेला आहात, गावामध्ये जत्रा असते बघा. तुम्ही जत्रेमध्ये गेलेले आहात आणि चुकून तुमच्याबरोबर एखादी व्यक्ती किंवा एखादा मुलगा आहे आणि तो जर त्या जत्रेत हरवला आणि एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला जो तुमच्या सोबत आहे, त्या व्यक्तीला तुम्ही शोधत आहात आणि सापडण्याचे बरेच प्रयत्न करून झालेत, तरीही मुलगा सापडत नाही. तर आता तुमची जी अवस्था होते, ती अवस्था थोडीशी इमॅजिन करा. आणि त्याला तेवढ्या गर्दीतून त्या नावाच्या व्यक्तीला, कुठलाही व्यक्ती असू द्या, त्या नावाला जर कुणी हाक मारली किंवा तो आवाज जर आला, तर तुमचं लक्ष कुठे जातं? भलं ती व्यक्ती समोर नसेल, सापडला नसेल, माहीत नसेल, कुठे असेल, कोणत्याही व्यक्तीला. तर जी अवस्था होती, हे व्हायब्रेशन्स आहे, लक्षात घ्या. हे व्हायब्रेशन्स माइंड लगेच तिकडे काम करायला सुरुवात करतं. एखादी गोष्ट माइंडमध्ये नसेल, फॉर एक्झाम्पल एखाद्याकडे कार नसेल आणि त्याला कार घ्यायची. त्याने अशी कार बघितली, की त्या कारचं नाव त्याला माहीत नाही. ओके. कारचं नाव माहीत नाही. शोरूमला गेलात, गाडी बघितली, आवडली, घेऊन आलात किंवा बघून घरी आलात. आता रस्त्यावरती सगळ्यात त्याच कार दिसायला लागल्या. बरोबर? जी गोष्ट तुम्हाला पाहिजे नाही. Amazonला बघितली, Flipkartला बघितली, ShareChatला बघितली, YouTubeला बघितली, कुठेही बघितली. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे, मनात कल्पना आली, की ती दिसायला सुरुवात होते. अफर्मेशन्स. ह्या गोष्टी वारंवार का घडतात? फक्त आपण लक्ष दुसरीकडे दिलं. आपण निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त वळालो आणि त्यामुळे आपला हा जो काही सफरिंग आहे किंवा जो काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेला आहे, हा एकाच गोष्टीमुळे घडलेला आहे, की आपण निगेटिव्ह थॉट्सवर जास्त लक्ष दिलं. निगेटिव्ह थॉट्सकडे लक्ष देण्यापाठीमागे हे नकळत घडलेल्या गोष्टी होत्या. बरोबर? तर डॉक्टर मसारो इमोटो यांनी जे काही अफर्मेशन दिले, जे पाण्यावरती जे प्रयोग केले, हे प्रयोग उपलब्ध आहे.
त्यांनी पुस्तकही लिहून ठेवलंय, द हिडन वॉटर चार्ज म्हणून. ही पुस्तकं उपलब्ध आहेत. तर पाण्यावरती जसे जसे ते चार्ज करत गेले, तर पाण्यामध्ये अफलातून बदल होत गेले. पाणी अतिशय जलद गतीने, कारण पाणी पिल्यानंतर लगेच रक्तामध्ये आणि 15 मिनिटाच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होतं. पाणी एकमेव ज्वलंत लिक्विड आहे. पाण्याला जे काही अफर्मेशन देऊ, जे काही सूचना देऊ, पाण्याला जे काही बोलू, ते पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि त्या सूचनांवरती काम करतं आणि आपलं शरीरही अगदी तसंच काम करायला लागतं. तर काल जे आपण बघितलं त्याचीच लिंक आज आहे. आपण जशी एनर्जी क्रिएट करू, आपण जसं अफर्मेशन देऊ, जी एनर्जी क्रिएट करू, बॉडी सुद्धा तशीच रिॲक्ट करेल. त्याच एनर्जीला बॉडी रिॲक्ट करेल आणि बॉडी एनर्जीनुसार जशी एनर्जी देणार तशी बॉडी रिॲक्ट करणार, बॉडी रिॲक्ट करणार, बॉडी रिॲक्ट करत जाते. काही लोकं आपल्या आयुष्यामध्ये बघा, जसं कुठे गेलात, जसं महिलांना हा जास्त अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा. दूधवाला असेल, पेपरवाला असेल, भाजीवाला असेल. आयुष्यामध्ये हे लोकं, ह्या लोकांचा संबंध फारसा येत नाही. ती लोकं मे बी बदलतही असतील. भाजीवाला बदलत असेल, दूधवाला बदलत असेल, सगळ्या गोष्टी बदलत असतील. तर ह्या लोकांचा फारसा जीवनावरती फरक पडत नाही. फारसा जीवनावरती फरक पडत नाही. पण एखादी व्यक्ती अशी असते, की त्याचं नाव जरी घेतलं, तरी तळपायाची आग मस्तकात जाते. बरोबर की नाही? तळपायाची आग मस्तकात जाते. समोर आलं तर काय करू, काय नाही. आणि काही लोकं असे असतात, की ते खूप जवळ असतात, खूप जवळचे असतात. अगदी त्यांना खरचटलं, तरी पण सहन होत नाही. वेदना, भावनिक ह्या सगळ्यांमध्ये अफर्मेशन्स अतिशय प्रभावीपणे काम करतात. तर पाणी एकमेव माध्यम आहे, की जलद गतीने ते अफर्मेशन्स पूर्ण शरीरामध्ये, पूर्ण बॉडीमध्ये जलद गतीने काम करण्यासाठी प्रवृत्त करतं. जसं आपण बघितलं, की जे अफर्मेशन्स देऊ किंवा जी एनर्जी क्रिएट करू, आपण एनर्जी सायन्स शिकत आहोत. जी एनर्जी क्रिएट करू, बॉडी तशीच रिॲक्ट करते. तर डॉक्टर मासारो इमोटोंनी पाण्यासाठीचे काही चित्र त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. हिडन मेसेज इन वॉटर. तर हे पाणी आहे. ही स्क्रीन दिसते का? हात वरती करा. पाणी लवकर समजेल. स्क्रीन दिसते? ओके, ओके. हे पाणी आहे. हे पाणी कोण पिऊ शकेल? हात वरती करा. नाही. नाही पिऊ शकणार. पण मंगल सर, हे पाणी आपण दररोज पितो. माहिती आहे का? ह्या पाण्याला आपण दररोज ग्रहण करतो. हे पाणी पिण्यालायक नाही. ज्यावेळेस त्यांनी ते फोटो काढले, डॉक्टर मासारो इमोटोंनी ज्यावेळेस त्यांनी पाण्यावरती प्रयोग केले, त्यावेळेला आपल्या रोजच्या पिण्यातल्या पाण्याचा हा फोटो आहे आणि हे पाणी आपण रोज पितो. तर पाण्याला प्रार्थना केली त्यांनी, की "तू खूप चांगला आहे, खूप छान आहे, ग्रेट आहेस. थँक यू." तर पाणी या क्रिस्टल फॉर्ममध्ये तयार झालं. हा अद्भुत परिवर्तन आहे, लक्षात घ्या. हे परिवर्तन होतं. तुम्ही बोललात. जसं बोललो, की अफर्मेशन सत्य सूचना आहे. तुम्ही जे बोलताल, पाण्याला जे काही सांगताल, पाणी ते एक्सेप्ट करतं.
म्हणून तर पाण्याला जसं मी म्हटलं की पॉवरफुल टेक्निक्स आहे. तुम्हाला जे काही पाहिजे नाही. ज्या मॅडमांनी मुलांसाठी जे 21 वेळेस जे काही लिहिलं, 90 दिवस लिहा चांगलं आहे. पण पाण्यालाही रोज सांगा. आणखीन जलद गतीने परिणाम येतील. तर प्रार्थना केल्यानंतर हे क्रिस्टल फॉर्ममध्ये पाणी कन्व्हर्ट झालं आणि हे पाणी आता कोण लोकं पिऊ शकतील? येस, सगळे. आणि ज्यावेळेस पाण्याला सांगितलं होतं, की खूप छान आहेस, त्याला प्रेम दिलं, त्याला चांगले शब्द दिले आणि याचे जसं की आपण बघितलं, की अ, कुणाला सांगितलं म्हणजे जवळच्या व्यक्तीला जे 3 व्यक्ती बघितले आपण, तर अतिशय प्रेमाच्या व्यक्तीला बघितलं, की त्या व्यक्तीने दिलेलं पाणी ऑटोमॅटिक कन्व्हर्ट होतं. या क्रिस्टल वॉटरच्या ज्या इमेजेस आहेत, हे डॉक्टर मासारो इमोटोंनी क्लिक केल्या आणि याच्यावरती, या प्रयोगावरती सगळ्या जगाला मजबूर केलं व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन्स वरती काम करायला. आणि ह्या प्रूव्हन टेक्निक्स आहे, हे अतिशय जलद गतीने माणसामध्ये बदल घडवून आणतं. तर आजपासून पाणी पिताना किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कामाला काहीही काम करायचं असेल, जसं की काल आपण ज्या टेक्निक्स बघितल्या 2, त्याच्यामध्ये पाण्याला अफर्मेशन्स द्यायला सुरुवात करा. पाण्याला सांगा, "खूप छान आहे" किंवा ज्याही कामासाठी जात असाल, बिझनेस मीटिंग असेल, जॉबसाठी असेल, चांगल्या जॉबसाठी असेल, तर त्यासाठी पाण्याला सांगा, की "तू खूप छान आहेस. तुला पिल्यानंतर माझं हे काम झालेलं आहे किंवा जो काही बिझनेस असेल त्या संबंधित मला या मीटिंगमध्ये सक्सेस मिळालेला आहे." जे काही आहे ते प्रेझेंट टू प्रेझेंट होऊन गेलेलं आहे असंच सांगायचं. आणि एखाद्या व्यक्तीने असं रागारागात पाणी दिलं, तर त्याचं परावर्तित असं होतं. हे पाणी बऱ्याच वेळा आपण पिलेलो आहोत. बऱ्याच वेळा. एखाद्याला काम सांगितलं, समजा मुलगा असेल, त्याला काम करायचं नाहीये किंवा आपलं काम ऐकायचं नाही. तर त्यावेळेला हे पाणी या पद्धतीने कन्व्हर्ट होतं. जवळपास बायकांनी दिलेलं पाणी लवकर कन्व्हर्ट होतं. आणि ज्यावेळेस आपण थँक म्हणतो, पाण्याला ज्यावेळेस थँक म्हणतो, त्यावेळेला हा जल क्रिस्टल हे पाणी क्रिस्टलमध्ये पॉझिटिव्हली परिवर्तित होतं आणि हे पाणी कुठल्याही कुठल्याही मर्यादेवरती जाऊन तुम्हाला जे हवं आहे, तुम्ही जे काही त्याला अफर्मेशन दिलेलं आहे, ते अफर्मेशन 100% सत्य होतं. कळालं पाणी? पाणी चार्जिंग कळालं? अफर्मेशन्स वरती पुन्हा एकदा सांगेल, अफर्मेशन्स कसे द्यायचे? कालही त्याच्यावरती बोललो होतो आपण. ओके. महिलांसाठी थोडंसं वेगळं सांगेल किंवा पुरुषांसाठी वेगळं सांगेल. सेल्फ लव्ह जसं की काल बोललो आपण, की स्वतःसाठी जगायला शिका. आज सांगतोय, की स्वतःवरती प्रेम करायला शिका. स्वतःला धन्यवाद द्यायला शिका. 70% शरीरामध्ये पाणी आहे, 70% पृथ्वीवरती पण पाणी आहे. पण जोपर्यंत आपण स्वतःला थँक म्हणत नाही, स्वतःवरती प्रेम करीत नाही आणि स्वतःवरती काम करीत नाही, स्वतःला वेळ देत नाही, तोपर्यंत आपण ह्या फॉर्ममध्ये येणार नाही. क्लिअर? जसे आहात तसं स्वतःला स्वीकारा. जसे आहात तसे. कोणी जाड असेल, बारीक असेल, उंच असेल, हाईट कमी असेल, उंची कमी असेल, जशी असेल तशी. कारण ईश्वराची निर्मिती चुकीची कधीच नसते. ईश्वराची निर्मिती कधीच चुकीची होऊ शकत नाही. ईश्वर चुकीचा असू शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना आत्ता काही घडत असतील, ज्या काही समस्या असतील, ह्याही काही चुकीच्या नाहीत. हां, थोडंसं वाईट वाटतंय, की माझ्याच आयुष्यामध्ये का? जसं काल कोणीतरी हात वरती केलता. माझंच आयुष्य दरिद्री का? तर होऊ शकतं. थोड्या वेळासाठी किंवा काही कालावधीपर्यंत वाटू शकतं, की
नकोय किंवा चुकीचं घडतंय माझ्या आयुष्यामध्ये. पण जे काही घडतंय हे चुकीचं घडत नाही. कुठलीच घटना किंवा कुठलीच गोष्ट चुकीची घडत नाही. जर रावण जर नसता, चुकीचा होता. रावण जर नसता, तर रामायण घडलं असतं का? मे बी घडलंही असतं. घडलंही असतं. रावण कुठेतरी मारला गेला असता. पण प्रभू रामचंद्रांसारखा धनुर्धर योद्धा आपल्याला कळाला नसता. दुर्योधन जर जन्माला नसता आला, चुकीचा जर नसता, तर अर्जुनाची पण ग्लोरी नसती. तर आपल्याही आयुष्यात समस्या आहे, तर आपणही त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे नाही. आपलीही ग्लोरी झाली पाहिजे नाही. आपल्यातलाही योद्धा जागा झाला पाहिजे नाही. तर अफर्मेशन्स शब्द जपून वापरा. जसं काल सांगितलं, आज अगेन सांगतो, शब्द मंत्र बनतील. शब्द मंत्र बनतात. शब्द मंत्र बनतात. अफर्मेशन्स लगातार जी एकच गोष्ट, एकच विधान लगातार जेव्हा बोलतो, रिपिटेशन्स, ते सत्य व्हायला लागतं. सत्य व्हायला लागतं आणि त्या घटना तशाच घडायला लागतात. विचार करताना आजपर्यंत उलटा करीत होतो, थोडा सरळ करा, पॉझिटिव्हली घ्या कुठलीही गोष्ट. प्रभा पारगी मॅडम, अनम्यूट करा थोडा. केलं मॅडम? अनम्यूट करा, अनम्यूट. व्हिडिओ बंद नका करू. होत आहे दुसरं कोणी? मला एक व्हॉलेंटियर लागेल. एक कोण हात वरती करताय? रेडमी नोट 7 प्रो 5 प्रो. ओके, अनम्यूट करा. येतोय आवाज? अनम्यूट करा, अनम्यूट. पहिले अनम्यूट करा मॅडम. येस. केलं. ओके, ओके. मॅडम, कुठून आहात तुम्ही? मी पुण्याहून आहे, मानसी पुण्या- बडकुंद्री. ओके, ओके. पुण्यावरून आहात. हम्म. मॅडम, मुलं किती आहेत? 2 आहेत. 2. मुलगा मुलगी? दोन्ही मुलगे आहेत. दोन्ही मुली आहेत. कॉलेजला आहात का जॉबला आहात? नाही, जॉबला आहेत. दोघंही 2 देशात आहेत. ओके, ओके. भारतात होते म्हणजे तुमच्याजवळ होते त्यावेळेस थोडंसं रिपिटेशन किंवा बॅकला जाऊ आपण थोडंसं. एक प्रश्न विचारायचा फक्त तुम्हाला. चालेल का? हो, चालेल ना, विचारा. बघा, मुलगी मुलगा कॉलेजला होती. कॉलेजला दोन्ही असताना मुलगे. हां? दोन्ही मुलगे. येस, येस. तर मुलगी कॉलेजला असताना तिचा जर येण्याचा टाइम जर 5 वाजता असेल घरी येण्याचा, जर 2 तास जर लेट झाले किंवा अर्धा तास, 1 तास लेट जर झाला, तर मनात काय विचार येत होते? कुठं गेलेत? काय झालंय? काही प्रॉब्लेम आलाय का? आता 4 तास जर लेट झालं एखाद्या दिवशी, तर काय मनात काय भीती विचार येत होते? भीती वाटायची. काहीतरी प्रॉब्लेम आहे. मेजर प्रॉब्लेम आहे. ओके. आणि जर आता 8 तास जर झाले आणि अजूनही मुलगी घरी नाही आली, आता काय वाटेल? भीतीने खूप भीती वाटेल. खूप भीती संपेल, वाटेल. हार्ट अटॅक येईल. येस. तर थँक यू मॅडम. ओके, थँक यू. तर कधीच विचार असा आला नाही, ओके 8 तास जरी लेट झालं, 4 तास लेट झालं, 2 तास लेट झालं, कुठेतरी काहीतरी चांगल्या कामासाठी असेल, कुठे नातेवाईकाकडे गेली असेल, कुठे चांगल्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी एन्जॉयमेंटसाठी कुठे मुलगी गेली असेल, हा थॉट कधीच येत नाही. भीती येते. क्रिएशन्स भीतीची येतात. आणि थोड्या घटना तशाही घडायला सुरुवात होते. आता फोनही लागत नाही, संभाषणही होत नाही. काय असेल, कुठे असेल? सगळ्या गोष्टी आपण विरुद्धाभासाने किंवा विरुद्ध दिशेने आपण विचार करायला सुरुवात केली आणि विरुद्ध दिशेला किंवा विरुद्ध बाजूने आपण अफर्मेशन देत गेलो, म्हणून आपल्या जीवनामध्ये समस्या अतिशय प्रभावीपणे येत गेल्या.
ओके, आता समजलं अफर्मेशन्स? समजलं असेल तर हात वर करा. येस, ओके ओके, थँक्यू 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 थँक्यू. तर पुढचा मुद्दा आहे आपला व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? जसं आपण एक 2 मिनिटापूर्वी बघितलंय आपण. बरोबर? की आपण ज्या काही गोष्टी बघितल्या, ज्या काही गोष्टी वारंवार विचार केला आणि त्या गोष्टी समोर येणं. तेजस टिळेकर. सर अनम्यूट करता? येस, अनम्यूट अनम्यूट अनम्यूट. ओके. सर कुठनं आहात? पुणे. ओके, थँक्यू. सर तुम्हाला स्क्रीन दिसते? हो, दिसते हो, स्क्रीन? स्क्रीन दिसते. स्क्रीनवरती काहीतरी लिहिलेलं आहे. हो हो, आवाज तुमचा कट होतोय फक्त थोडा. आवाज कट होतोय. तुमचं एक मिनिट. नेटवर्क चेक करा. आज पॉवरफुल आहे नेटवर्क. हो, सफेद हाती नाही सोचना है असं लिहिलंय. ओके, काय लिहिलंय? सफेद हाती नहीं सोचना है. सफेद हाती नहीं सोचना है. ओके. किती लोकांच्या डोक्यामध्ये हत्ती आला? किती लोकांनी हत्ती व्हिज्युअलाइज केला? केला असेल तर हात वरती करा. येस, रेडमी नोट 75. ओके, संजय सर थँक्यू. सुनील सर थँक्यू. ओके, थँक्यू सर. टिळेकर सर थँक्यू. हो. हत्ती विचार करायचा नव्हता, डोक्यात आणायचा नव्हता, तरी पण हत्ती का डोक्यात आला? हत्ती डोक्यात का आला? कुठेतरी हत्तीची इमेजेस माइंडने बघितलेली आहे. कुठेतरी हत्ती बघितलेला आहे. ठीक आहे, काळा आला, कुणाच्या डोक्यामध्ये काळा आला असेल, कुणाच्या डोक्यात पांढरा आला असेल, इमेज पांढरी होती म्हणून पांढराही बघितला असेल. ज्या घटनेवरती आपण रिपिटेशन थॉट रिपीट करतो, त्यावेळेला ते व्हिज्युअलाइज होतं. व्हिज्युअलाइज म्हणजे काय? हत्ती समोर नव्हता तरी पण हत्ती व्हिज्युअलाइज केलाय. बरोबर? तर हत्ती विचार करायचा नव्हता, निगेटिव्ह विचार करायचे नव्हते. त्या मॅडमांच्या मुलीचा जसं आपण एक एक्झाम्पल घेतलं, कट तसं काही होत नाही. पण जे एक्झाम्पल जे बघितलं आपण, ते विचार निगेटिव्ह कडे जायला लागलेत आणि व्हिज्युअलायझेशन सेम त्याच पद्धतीने. घटना तशी घडत नाहीये, पण आपण त्या घटना घडण्यासाठी मजबूर करत आहोत. या ब्रह्मांडाला आपण ते मेसेजेस देतोय. व्हिज्युअलाइज करतानाही चांगल्याच गोष्टी, जे हवंय ते, जे काल जसं बघितलं आपण की घडून गेलंय. येस, लाख रुपये पर मंथ मिळालेले आहे. मिळतील त्यावेळेस मिळतील. आता हे प्रॉब्लेमच ओढून घेतले ना आतापर्यंत. तर थोडं पॉझिटिव्ह बोला. होईल नाही तर नाही होईल. 1000% होणार. 1000% होणार. पण पेशन्स आणि चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक अफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन्स हे व्हायब्रेशन्स क्रिएट करतात आणि संपूर्ण ब्रह्मांड व्हायब्रेशन्सवर चाललेलं आहे. प्रत्येक मंत्र असेल, प्रत्येक शब्द असेल, रिपीट केला की व्हायब्रेशन्स येतात आणि या व्हायब्रेशन्सने सगळं तुम्ही जो काही थॉट व्हिज्युअलाइज करताय तो सत्यात रिअल मध्ये उतरण्यास सुरुवात होते. व्हिज्युअलायझेशन वरती एक 2 मिनिटाचं मेडिटेशन घेऊ. कोण तयार आहे? ज्यांचे येस, ओके. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी व्हिडिओ चालू करा. येस. हा रजनी मॅडम. ओके. येस. चला सगळ्यांनी जसं काल बोललो आपण अटेन्शन मध्ये सगळ्यांनी रिलॅक्स मध्ये बसा एकदम 2 मिनिटामध्ये. येस. श्रेया बुरे मॅडम दिसत नाही आहात तुम्ही. ओके. हलके डोळे बंद. हलके
मोठा श्वास सोडा. मोठा श्वास सोडा. संपूर्ण लक्ष श्वासावर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे. संपूर्ण लक्ष श्वासावर. येणारा प्रत्येक श्वास सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येत आहे. पाठीचा कणा ताठ. इमॅजिन करा तुम्ही जिथे बसलेले आहात त्या घरातून मेन डोर वरती तुम्ही गेलेले आहात. मेन डोर वरून दरवाजाचं लॉक उघडलेलं आहे, कडी उघडलेली आहे आणि तुम्ही घराच्या बाहेर पडलात. तुमच्यासाठी लाल रंगाचा गालिचा अंथरलेला आहे. त्या गालिच्यावरून तुम्ही चालत आहात. आणि एका सुंदर टेरेस वरती तुम्ही पोहोचलेले आहात. अतिशय सुंदर फुलांनी झाडांनी बहरलेला तो टेरेस. रंगीबेरंगी फुले, गर्द हिरवीगार झाडे, हवेचा गारवा शरीराला स्पर्श करीत आहे. त्या सुंदर गार्डन मध्ये तुम्ही एकटेच आहात. अगदी मस्त मौलासारखे तुम्ही बागडत आहात, नाचत आहात. त्या सुंदर गार्डन मध्ये, त्या फुलांच्या रंगीत सहवासामध्ये तुम्ही रमून गेलेले आहात. रंगीबेरंगी रंगीत फुले, अतिशय सुवासिक फुले तुम्हाला आकर्षित करीत आहेत. आणि एक हलका गार वाऱ्याचा झुळूक शरीराला स्पर्श करीत आहे. आणि समोर अचानक एक गुलाबाचं झाड दिसतंय. त्या गुलाबाच्या झाडाचं सुंदर फूल तुम्ही तोडलेलं आहात. ते फूल स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल, कळी स्वरूपात असेल, जे काही असेल ते फूल तुम्ही तोडलेलं आहात. ते फूल तुम्ही दोन्ही हातांच्या पोंजळीत घेतलेले आहे. अगदी तुमच्या आवडीचा रंग त्या फुलाला आहे. अगदी तुम्हाला हवं तसं ते फुल आहे. अर्ध उमललेलं असेल, कळी स्वरूपात असेल, पूर्ण उमललेलं असेल. अगदी तुम्हाला हवं त्या रंगामध्ये आहे. या फुलाचं वैशिष्ट्य माहितीये का काय आहे? हे फूल तुम्हाला अतिशय जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीने दिलेलं आहे. ते पहिल्यांदा तुम्हाला जे दिलंय तेच हे फूल आहे. अतिशय जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीने तुम्हाला दिलेलं हे फूल आहे. आणि या फुलाचा तुम्ही सुगंध घेत आहात. वाव, सुंदर, ग्रेट, वंडरफुल. ते फूल गार्डन मध्ये एका झाडावर पुन्हा ठेवलेलं आहात आणि मस्त पैकी बागडत, रमत, डान्स करत, नाचत तुम्ही पुन्हा त्या लाल गालिच्याकडे चाललेले आहात. त्या लाल गालिच्यावरून चालत तुम्ही पुन्हा तुमच्या
घराच्या मेन दरवाजावरती आलेले आहात. मेन दरवाजाची कडी लॉक तुम्ही उघडून आत प्रवेश करीत आहात. आता तुम्ही तुमच्या जागेवरती बसलेले आहात. वा, सुंदर. हळूहळू डोळे उघडायचे. रिलॅक्स, रिलॅक्स. सुनील सर, डोळे ओपन, क्लोज द आईज. ओके. चला, कुणाकुणाला सुगंध जाणवला? हात वर करा. प्रभा, पारगी मॅम, रजनी मॅम. रजनी मॅम, अनम्यूट करा. हा बोला. सुगंध जाणवला मॅडम. यस. हा, फुल कोणी दिलं ते नाही विचारणार. नका विचारू सर, काही हरकत नाही. मला माझ्या मुलांनी देतात, माझ्या मुलीनी मुलांनी. वा, ग्रेट. फुलाचा सुगंध जाणवला. येस सर. यस. व्हिज्युअलायझेशन, येस. फुल नसतानाही फुल जाणवलं, येस सर. सुगंध जाणवला, येस. फुलही दिसला. हा. थँक्यू मॅम, रजनी मॅम. हा, प्रभा पारगी मॅम, अनम्यूट करा. हा मॅडम, सुगंध जाणवला? सुगंध नाही, फुल 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 पाहिलं. मस्त टुलिप गार्डन मध्ये फिरतीये मी, नाचतीये, ते सगळं जाणवलं. ग्रेट, खूप छान. चला, थँक्यू. आणखीन कुणाला? ज्योती खेनट मॅडम. ओके, अनम्यूट करा मॅडम. अनम्यूट करा, अनम्यूट. हा मॅडम, बोला. मला सुगंध तर नाही, पण वाऱ्याची झुळूक असं गार असं जाणवलं सर. जाती अशी वाऱ्याची झुळूक. ओके, चला, छान छान. थँक्यू. हे बघा, फुलही नव्हतं, सुगंधही नव्हता, वाराही नव्हता, वाऱ्याची धुळकही नव्हती, गार्डनही नव्हतं, तरी या गोष्टी दिसल्या, जाणवल्या. हे व्हिज्युअलायझेशन आहे. जेव्हा आपण अफर्मेशन देतो तर त्या व्हिज्युअलायझेशन कडे सबकॉन्शियस माइंड ऑटोमॅटिक कन्वर्ट होतो. यस. तर व्हिज्युअलायझेशन समजलं असेल, हात वर करा. हो, एकदम व्यवस्थित आहे. ओके, चला, ग्रेट. व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन्स कंबाईनली. मेडिटेशन्स आपण शुक्रवारी घेणार आहोत. पास्ट लाईफ PLR, पास्ट लाईफ रेग्युलेशन. हा, ही सुरुवात असेल कुठे. कोणी नेहमी कंटिन्यू, कधी मधी आठवण येईल त्यावेळेला, जागेल त्यावेळेला मेडिटेशन्स करत असेल, इट्स ओके. पण इथून पुढे मेडिटेशन्सला वेळ द्यायचा आहे. तर आजचा एक टास्क आहे. कागद पेन कुणाकुणाकडे आहे? सगळ्यांकडे. ओके, ग्रेट. अफर्मेशन्स आपण शिकलेलो आहोत, पण कुणीही अफर्मेशन्स त्यावर लिहायचे नाहीत. मी काय बोलतोय नीट समजून घ्या. आपल्या आजच्या जबाबदाऱ्या काय आहेत? जसं की सकाळी उठून मिस्टरांचा, मुलांचा डब्बा करणे. काही सर बसलेले तिथं की जसं की लवकर उठणे, जॉबला जाणे, काही फाईल असेल, काही प्रोजेक्ट असेल, काही टास्क असेल, तो कंप्लेंट करणं, किंवा बिझनेसमध्ये असेल तर तो प्रोजेक्ट कंप्लीट करणं, अर्निंग स्वरूपामध्ये जे काही असेल ते फास्ट. 1 मिनिटाचा वेळ देतो की आपल्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या, जेवढ्या असतील तेवढ्या जबाबदाऱ्या लिहायच्या. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांची जबाबदारी प्रभू रामचंद्र घेतील.
जबाबदाऱ्या जेवढ्या असतील तेवढ्या दिवसभराच्या. लिहून झाला असेल तर हात वरती करा. ओके. मंगलगिरी सर. ओके. सर अनम्यूट करा. अनम्यूट करा सर, अनम्यूट करा. हा Yes. चला. ओके. तर लिहिल्या जबाबदाऱ्या. ओके ओके. त्यातल्या 2, 3, 4 काय जेवढ्या वाचण्यासारख्या असतील वाचून दाखवा. बघू बघू ठीक आहे. हा दाखवा, वाचून दाखवा. जबाबदाऱ्या आहेत, काही अडचण नाही. मुलांना जी सॉफ्टवेअर कंपनी ओपन केलेली आहे ओके. त्यासाठी होईल ती मदत देणे. मुलीची बदली मुंबईला झालेली आहे, तिच्या ट्रान्सपोर्टिंग मध्ये जे होईल ती मदत करायची आहे. तिच्यासाठी मुंबईला फ्लॅट शोधायची हे करायची मदत करायची आहे. तिला वेळेवर फोन करायचा आहे की बेटा तू हे काम केलंय की नाही. अजून काही ओके. चला थँक्यू सर. अजून कोण आहे वाचून दाखवू शकेल? ओके. कोणी तर नाही लिहिल्या नाहीत. हा रजनी मॅडम अनम्यूट करा. अनम्यूट करा मॅडम. हम्म. 2, 3 दाखवा वाचून. माझ्या मुलाचे लग्न राहिले आहे सर. ओके. मला स्वतःचा करिअर करायचं आहे. ओके. रोजचं सर जेवण बनवणं तेच सर. ओके. स्वतःसाठी एक्सरसाइज करणं ओके. चला हे थँक्यू. दिवसभराचं आहे सर. ओके. ओके. चला थँक्यू. चला थँक्यू. चला सर, मंगल सरांनी वाचल्या, रजनी मॅडमांनी काही वाचल्या, पण अतिशय प्रामाणिकपणे बघा. 24 तासामधला 24 तास दुसऱ्यांसाठी वेळ आहे. या लिस्ट मध्ये आपण कुठेच नाहीयेत. हा रजनी मॅडम तुम्ही एका लिस्ट मध्ये आहात, तुम्ही एका याच्यामध्ये आहात तुम्ही. येस. पण स्वतःवरती किती काम करतात? येस 100% भरपूर करतात. छान, ग्रेट. तर स्वतःला वेळ दिला पाहिजे नाही, स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे नाही, स्वतःवरती काम केलं पाहिजे नाही. तर आयुष्यभर आपण दुसऱ्यासाठी, दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्यासाठीच काम करीत आलो आहोत. तर स्वतःसाठी 100% दिवसभरामध्ये जर समजा 24 तास आहे, सगळ्यांच्याच वाट्याला, सगळ्यांच्याच हिस्सेला 24 तास आहेत. 8 तास झोपेचे असतील, 7-8 तास. 8 तास जॉबला असेल कुठेतरी, काही काम करीत असाल तिथे देत असाल, 16 तास गेले. 8 तास जे राहिलेत ट्रॅव्हलिंग मधला 1-2 तास असेल, बाकीचं रोजच्या रुटीन मधले काही तास असतील. ह्या सगळ्या कामांमध्ये 23 तास सोडून द्या आणि 1 तास स्वतःसाठी जगायला, स्वतःवरती काम करायला आणि स्वतःला प्रोग्रेस करण्यासाठी वेळ नक्की द्या. स्वतःसाठी जगा. आपण आहोत तर हे जग आहे. जसं काल बघितलं आपण, दररोज 10 लाख लोक या पृथ्वीवरून टाटा बाय बाय करतात. ती लोक गेली, त्यांच्यासाठी जग संपलंय. काहीच कुणाचंच कुठे शिल्लक राहत नाही. कुणा वाचून कुणाचंही अडत नाही. तर स्वतःसाठी जगायला शिकायचं आहे. दुसरा टास्क, कालचे जे 2 टास्क दिले ते दररोज करायचे आहे. आता जो टास्क जबाबदाऱ्यामध्ये स्वतःला पहिल्या नंबरवरती घ्यायचं आहे. पहिला प्रेफरन्स स्वतःला द्यायचा आहे. जिथून स्वतःच्या गरजा पूर्ण होतात त्यांना पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे. जगणं शिकायचंय आपल्याला. आपण लाईफ चेंजिंग कडे चाललेलो आहोत. हा संजय सर बोला. अनम्यूट करा. मी मगाशी हात वरती नाही केला, पण आता तुम्ही म्हटल्यावरती मला करावंसं वाटलं. अच्छा. ओके. कारण मी पहिल्यांदा लिहिलंय ते सेल्फ, टेकिंग केअर ऑफ हेल्थ, कीपिंग फिट अँड इटिंग प्रॉपर, ओके. आणि मग बिझनेस आणि त्यानंतर फॅमिली. ओके. चला छान छान. तर या पद्धतीने जायचंय आपल्याला. वर्तमानात वेळ वाया घालवू नका.
रेकी मी अगेन सांगतो, रेकी जगण्याची कला आहे, रेकी जगायला शिकवते. ओके, तर उद्या आपण प्रॉपर रेकी एनर्जी सायन्स आपण शिकणार आहोत. पूर्ण 3 दिवस रेकीचेच असणार आहेत. जर आज सबकॉन्शियस माइंड हा खूप मोठा विषय आहे, पण रेकी जेवढं ग्रहण करण्यासाठी गरजेचं आहे तेवढा प्रॉपर आपण कव्हर केलेला आहे. याच विषयाला अनुषंगाने कित्येक लोकांनी मेसेज वाचले असेल मला माहित नाही, पण एका मेसेजमध्ये किंवा सुरुवातीचे जे लोक होते त्यांना माहिती असेल की हा रंजी मॅडम बोला. कालचे 2 टास्क आहे सर, मला सांगाल ना सर? कालचे 2 टास्क असे आहे मॅडम, हा. एका कागदावरती हम्म. आपल्या आयुष्यातल्या सफरिंग, समस्या, अडचणी, प्रॉब्लेम्स लिहायचे आहे सगळे, हम्म. की ज्यामुळे आपलं जीवन जगणं थांबलेलं आहे. आणि तो लिहून तो कागद फाडायचा, तो तुकडे करायचे आणि जाळून टाकायचा आहे. येस. दुसरं? दुसरा टास्क आहे येलो पेज रेड इंक, म्हणजे पिवळ्या कागदावरती लाल पेनाने आपल्याला आयुष्यामध्ये जे काही पाहिजे नाही ते लिहायचं आहे. 21 वेळेस लिहायची, एक इच्छा 21 वेळेस लिहायची. लिहिताना ती प्रेझेंट टू प्रेझेंट ती मिळालेली आहे आपल्याला, किंवा ती घटना घडून गेलेली आहे अशा स्वरूपात लिहायची. ओके, आणि तो कागद आपल्या रूम मध्ये, बेडमध्ये, कॉटवरती, पिलो कव्हर मध्ये जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तो कागद ठेवायचा आहे. ओके, येस. आणि येस. अधिक जर माहिती असेल कालचा सेशन युट्यूबला ग्रुपला आहे, बघा. थँक्यू सर. थँक्यू. ओके, थँक्यू. ओके, तर उद्या प्रॉपर रेकी आणि रेकी संबंधातला संपूर्ण सिलेबस उद्या अतिशय महत्वाचा सेशन असेल. 7 चक्र आणि ऑरा. जर सांगत होतो मी, ज्यांनी ग्रुप मधला मेसेज पूर्ण वाचला नसेल त्यांच्यासाठी सूचना, ज्यांनी वाचला असेल त्यांच्यासाठी त्यांना धन्यवाद, थँक्यू. 11 तारखेपासून रात्री 8 ते 9, 11 ऑगस्ट पासून रात्री 8 ते 9 लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सक्सेस माइंड प्रोग्राम हा 7 दिवसाचा क्लास असणार आहे. तो पूर्ण फ्री आहे. तर तो 8 ते 9 असेल, सगळ्यांसाठी आहे, ओपन टू ऑल. कुठलाही ऑगस्ट महिन्यामध्ये कुठलाही मार्केटिंग नाही, कुठलाही बिझनेस विकत नाही. संजय सर इथं बसलेले, संजय सरांना माझी फीज सुद्धा माहिती आहेत. तर या ऑगस्ट महिन्यामध्ये कुठलाही बिझनेस विकत नाही, कुठलाही मार्केटिंग नाही. ज्यांना वाटलं पुढे शिकायचं त्यांनी पर्सनल कॉल करा, पर्सनल मेसेज करा, पण या क्लासेसमध्ये कुठलीही गोष्ट विकल्या जात नाही. तर 11 तारखेपासून सगळ्यांनी 8 ते 9 जॉईन करायचं आहे. उद्याचा सेशन्स अतिशय महत्वाचा आहे. 7 चक्र आणि ऑरा. 7 चक्र ऑरा समजला तर रेकी लगेच समजेल. तिसऱ्या दिवशी अटोनमेंट राहील. 5व्या दिवशी प्रश्न उत्तराचा तास आणि PLRचं मेडिटेशन. ओके, 2 दिवसाची जर्नी संपली आपली, 3 दिवस बाकी. चलो, ओके. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो. पुन्हा भेटू उद्या याच वेळेला, याच एनर्जीने, याच ऊर्जेने. धन्यवाद. थँक्यू.